तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 1995 ला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 16 ऑगस्ट रोजी डॉक्टर राजधर सिंग राजपूत यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता। अकोट ते मुक्ताईनगर या 125 किलोमीटरच्या परिसरातील राजधर सिंग राजपूत हे एकमेव MBBS सुविज्ञ डॉक्टर होते। 1967 मध्ये देशातील MBBS रँकिंगमध्ये डॉक्टर राजधर सिंग राजपूत हे 721वे MBBS डॉक्टर होते। अतिशय दुर्मिळ व प्रतिकूल परिस्थिती असतानाही अकोला खामगाव सारख्या शहरात जाऊन आर्थिक भरभराटीचे स्वप्न न पाहता त्यांनी आपल्या पिंपळगाव सारख्या खेड्यात तब्बल 58 वर्षे सेवा पुरवली। यासाठी त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी जळगाव जामोदचे माजी आमदार कृष्णराव इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेस पक्ष नेत्या स्वातीताई वाकेकर, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई टापरे, पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाच्या आठवणीला उजाळा दिला। तर पुरुषोत्तम अवसार यांनी डॉक्टर राजपूत यांच्या जीवनावरील कविता सादर करून त्यांच्या कार्याचा परिचय दिला। तर 1995च्या 10वी बॅचचे व सध्या वसईला कार्यरत असणारे डॉक्टर संतोष अवसार यांनी डॉक्टर राजपूत यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदान याविषयीचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत वातावरणाला भावनिक स्पर्श केला। यावेळी ग्रामपंचायत सरपंच अशोक ढोले, भाऊसाहेब इंगळे, डॉक्टर संदीप वाकेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वासुदेवराव भोपळे, ॲडव्होकेट भालेराव, संजय पांडव, डॉक्टर राजेंद्र तानकर, श्रीकृष्ण वानखडे, अजय ताठे, प्रमोद चोखट, सुनील वडोदे या मान्यवरांसोबत बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव। बहुतेक क्वचितच गावामध्ये कोणी असेल की तो 90 वर्ष। डॉक्टर साहेब, आपण कोणत्या रसायनाचे बनलेला आहात? जरा